नमस्ते. मॉम हेल्थ केअर खोपोली सेंटरमधून आज आपण बाबांवर बसलेलो आहोत. बाबांना थेरपी घेतल्यानंतर काय अनुभव आला हे आपण बाबांकडून जाणून घेऊया. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रकाश सुदाम मोरे, राहणार खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. अच्छा. बाबा आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर मध्ये येण्याआधी तुम्हाला त्रास काय काय होता? त्रास मला 25 वर्षापासून पाठीचं दुखणं, कमरेमध्ये गॅप आणि पाठीच्या दुखण्यामुळे ह्या नसा फुगायच्या, पोटाच्या नसा फुगायच्या. म्हणजे त्रास होतो तुम्हाला पाठीचा आणि पोटावरच्या नसा फुगायच्या. त्याच्यामुळं मला भूक लागायची नाही. भूक नाही लागायची. अपचन व्हायचं त्याच्यामुळं. आणि माझी मुलगी इकडं आली. पण हा जो त्रास आहे बाबा, हा तुम्हाला किती वर्षापासून होता? 25 वर्षापासून हा त्रास. 25 वर्षापासून हा त्रास होता. कुठला? पाठीचा आणि कमरेचा. आणि पोटाचा त्रास कधीपासून होता? तेव्हापासूनच हा त्रास होता. बाबा तुम्ही याच्यावर काय ट्रीटमेंट केलेली? ट्रीटमेंट म्हणजे दवा गोळ्या खायचं बघ. दवा गोळ्या खायच्या. त्याच्याने काय फरक? थोडा फरक पडायचा. औषध संपलं की परत आणखी चालू व्हायचं. परत डॉक्टरकडे जायचं. पण हे कशामुळे झालं होतं? जे तुमचं दुखणं होतं हे कशामुळे? म्हणजे तुम्हाला हेवी काम असायचं कंपनीमध्ये आणि ते उचलण्यामुळं त्यावेळेस ताकद होती. आता ताकद संपली, त्यामुळं आता ते दुखणं वाढत राहिलं. अच्छा बाबा, हे जे दुखणं होतं पाठीचं किंवा कमरेचं, ह्याच्यामुळे त्रास काय सहन केलाय तुम्ही? म्हणजे आयुष्यामध्ये आपलं जे डेली रुटीन आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय फेस केलाय? म्हणजे काय त्रास व्हायचा तुम्हाला? कुठे बसायला त्रास व्हायचा? काय कसं काय व्हायचं त्रास? म्हणजे मला मी झोपलो की अचानक कुठेतरी एका बाजूला असा गॅस कसा जातो, त्या बाजूला गॅस जायचा किंवा त्या बाजूला गॅस जायचा, म्हणजे तो वाट काढायचा गॅस आणि तिथं चमक भरायची मला आणि जीव गेल्यासारखं व्हायचा. मी ती जागा दाबून ठेवायचा. किती वेळासाठी दाबून ठेवायचा? 5 मिनिटं दाबून ठेवायला लागायची मला. त्याला झेंडो बाम लावायचो मी आणि त्यामुळं थोडा फरक पडायचा. मग असं व्हायचं. किंवा मग मी एक गोळी ओमेगा म्हणून ती गोळी खायचो मी, त्यांनी लगेच फरक पडायचा. आता मग बाबा तुम्हाला इथे थेरपी सेंटर मध्ये कोणी आणलं? म्हणजे कोणी सांगितलं आपल्या थेरपी सेंटर मध्ये? माझी मुलगी इथं थेरपी सेंटरला यायला लागली. नाव काय त्यांचं? केविना विशाल गायकवाड. केविना गायकवाड. तर इथे थेरपीला आले. तिचे टाचा दुखायच्या, तिच्या टाचा पण दुखायच्या थांबलेल्या आहे. म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं? म्हणजे बाबा तुम्ही इथे जा थेरपीला, तुम्हाला फरक पडत. तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आला. अच्छा. आणि इथे आल्यावरती बाबा काय किती म्हणजे थेरपी घेतली त्यानंतर किती दिवसांमध्ये तुम्हाला आराम पडला? मी 1 ऑगस्टला आलो इथं आणि 1 ऑगस्ट पासून 15 दिवस मी फक्त थेरपी घेतली. बोला काय नाही, बोला. बाबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू म्हणीन मी, बरोबर बाबा? बाबा का तुम्हाला रडायला येत आहे? नाही प्लीज बोला, काही प्रॉब्लेम नाहीये, बोला. का तुम्हाला रडायला येत आहे? बोला बाबा. अरे माझं दुखणं बरंच होत नव्हतं. अच्छा, दुखणं बरं होत नव्हतं एवढ्या वर्षापासून, 25 वर्षापासून. आणि इकडे आल्यावरती 15 दिवसात तुम्हाला आराम पडला, म्हणून आज बाबांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत. आज ह्या वयामध्ये जर बरं होतंय माणूस आणि त्याच्या पायावरती चालतंय तर अजून काय पाहिजे? बरोबर आहे ना बाबा? बाबा तुम्ही एकटे राहता असं मला कळलेलं आहे की तुम्ही एकटे असतात, त्याच्यामुळे कधी काय होईल ह्याचं सांगता येत नाही. पण आज थेरपी घेताय तर बाबा एवढे खुश आहेत की आज त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू मला दिसत आहेत. बाबा 15 दिवसात तुम्हाला बरं वाटलं? जी चमक यायची ती कमी झाली? पूर्णपणे कमी झाली? कधीतरी येते, कधीतरी. आता बाकी नाही. आधी रोज यायची? दररोज यायची. आधी बाबा तुम्हाला झोपता वगैरे यायचं स्वतःहून? त्रास व्हायचा झोपायला. इथं पण थेरपीला आलं तर मला जमलं नव्हतं बेडवरती बसायला. अच्छा. आणि मी स्वतः बेडवरती बसतोय आणि मी करताय काम, तुमचं तुम्ही करताय, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे बाबा? आज तुमच्या डोळ्यामध्ये जे आनंदाचे अश्रू आहेत ते मी म्हणीन त्याच्या मागची माणसं कोण वेगळीच आहे, ती म्हणजे आमची सूरज सर आणि समता मॅडम. बरोबर आहे? आज ते इकडे आले म्हणून तुम्ही ह्या वयामध्ये बरे झालेले. तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत नाही, बरोबर आहे ना? पण आज
मला साक्षात दिसतंय की आज ह्या वयामध्ये, बाबा वय काय तुमचं? माझं आता 74 आहे. 74 मध्ये आज बाबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. अजून मी थेरपी बद्दल काय बोलू, पण मी तुमच्याकडनं जाणून घेण्यासाठी इच्छिते की जे सर आणि मॅडम आहेत त्यांनी ही जी सेवा चालू केलेली आहे, आज त्यांच्यामुळे तुम्ही बरे होत आहेत, तर त्यांच्या बाबतीत तुम्ही काय बोलाल 2 शब्द? माझं हृदय भरून त्यांच्यावर त्यांच्यासाठी बोलण्याचे शब्द नाही, तुमचे हृदय भरून येतं त्यांच्यासाठी. अच्छा, म्हणजे सर आणि मॅडम साठी त्यांनी एवढं चांगलं काम केलं. बरं बाबा, आपली थेरपी कशी आहे, काय बोलाल आपल्या थेरपी बद्दल? बाबा, वय झाल्यावर थेरपी घेतला पाहिजे की आधीपासून माणसाने थेरपी घ्यायला चालू केली पाहिजे? आधीपासून घ्यायला चालू केलं, कारण रोग होण्याच्या अगोदरच आपण बरं होऊ शकतो. बाबा, जी मॉम मॅट आहे आवडते का तुम्हाला? खूप आवडते. खूप आवडते. काय बोलाल? रोलिंग वाली तर खूप आवडते. रोलिंग वाली तर जास्त लवकरच आराम येतो. मॉम बॅडनी लवकर आराम करतो. आणि मॉम बॅड बद्दल काय बोलू? काय बोलू? मॉम बॅड बद्दल काय बोलू? ती आई आहे. अजून बरोबर आहे, त्याच्यासाठी काही शब्दच नाही, ती आईच आहे. आणि एक आई आपल्या मुलाला कधीही असं म्हणजे सोडू नाही शकत, ती पूर्ण बरं करूनच सोडते. बाबा, तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. थँक्यू बाबा, तुमचा अनुभव खूप छान होता. थँक्यू.